नमस्कार, लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सांगोला मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी फिरत आहे। मी आहे महूदमध्ये। या ठिकाणी मला एक चाचा भेटलेले आहेत आणि चाचांसोबत मी चर्चा करणार आहे। चाचा, मला सांगा की भाजप सरकार आणि काँग्रेस पाठीमागचं पुरोगामी विचारसरणीचं सरकार असेल, हे हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे। तुम्हाला काय वाटतं, हिंदुत्ववादी विचारसरणीमुळे देशाचा विकास होईल का, लोकांचा विकास होईल का, तुम्हाला काय वाटतं? आज पहिल्यांदा अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। आज महूद नगरीमध्ये लय भारी ही तुम्ही आला त्याबद्दल जिल्हाध्यक्ष ओबीसी यांच्यातर्फे अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। आज तुम्ही 138 सांगोला तालुक्यामध्ये गाव आहेत। आतापर्यंत ह्या खेड्यापासून ते तालुक्यापासून जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत उद्धव ठाकरेपर्यंत, अरे मोदी तो 5 रुपये का चहा बेच के देश का पंतप्रधान होता है। कल बापू तो 100 एकड़ जमीन का आमदार होता है। कल की गलती 58 साल जिस आमदार माननीय भाई गणपतराव जी ने 58 साल जो सांगोल तालुका विकास किया, उसके पीछे चलने वाले बाबा साहेब देशमुख है। मिंटू गुडमारे सांगतो, आज जर ह्या खेड्यात मोदी तू जर 5 रुपयाचा चहा पिऊन जर देशाचा पंतप्रधान जात होत असेल तर उद्या बाबासाहेब देशमुख आमचे सांगोल तालुक्याचे आमदार काय होत नाही। ह्याच कुठं लय भारी कसं आहे, तसं 1000चं लीड आहे, त्यासाठी उद्या लय भारी होणार आहे। त्यासाठी येणारे विधानसभामध्ये आज सांगतो, स्काय इज ब्ल्यू, नेचर अँड ग्रीन, बाबासाहेब देशमुख इज किंग। आज मला ओबीसी अध्यक्ष यांना बोलवल्याबद्दल लय भारी यांच्या शब्द बोलून 2 शब्द मुस्लिम समाजाचा सर्व पाठिंबा बाबासाहेब देशमुख यांनाच होणार आहे। त्यासाठी सर्व धर्मी एकता, जय भीम असो, माझं मुस्लिम समाज असो, जय मल्हार असो, इथं सर्वांची साथ आहे। त्यासाठी उद्याच्या विधानसभेमध्ये एकच मागणी आहे, चौकात एसटी स्टँड नाही आणि विद्यार्थी ग्राउंड नाही, ती विद्यार्थ्यांनी ही कोण करून दाखवल, त्याला मनात सज्जना भक्ती पण द्यायची जावे, जने अंत्य पावे अशी वृत्ती तन मन धन आचार विचार करून मी आज बोलवल्याबद्दल ओबीसी अस्सलाम वालेकुम, जय महाराष्ट्र। तुम्ही सांगा, ह्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे, तुमचं काय मत? कसं आहे, गेली 50 वर्ष झालं या मतदारसंघामध्ये पाण्याचाच विषय असतो। पाण्यावरच निवडणुका लढल्या जाते। पण पाण्याचा विषय असा आहे, कसा आहे की गेली 30 वर्षापूर्वीच भाई गणपतराव देशमुख यांनी, नागनाथ अण्णा नायकवडे यांनीच पाण्याचा प्रश्न मार्गी लावलेला आहे। पण गेली 25-30 वर्षापूर्वी फक्त आता ही कसं आहे, आम्ही आणलं आम्हीच केलं असं ही म्हणत सुटलेले आहे, ती ह्यांचं काय खरं नाही। आणि आता महाराष्ट्राच्या सरकारमधनं आता ही 3000 कोटी आणलं, 4000 कोटी आणलं, 5000 कोटी आणलं, तर ही कागदावर पैसे आहेत त्यांचे। पण ह्या तालुक्यामध्ये क्रीडा क्षेत्रासाठी किंवा युवा पिढीसाठी एखाद्या ह्या तालुक्यात क्रीडा संकुलन झालेलं नाही किंवा एखादी MIDC झालेली नाही, म्हणजे युवा पिढीसाठी ह्यांनी काय केलेलं नाही। ह्यांनी स्वतःच्या टक्केवारी भरून स्वतःची घरं भरली, स्वतःचं प्रपंच मोठं केलं। आणि ही काय सांगते, म्हणजे राजकीय ह्याच्यातनं आता ह्या तालुक्यात कसं आहे, सध्या तालुक्यात म्हणजे गुंडगिरी, दहशतीचं प्रमाण त्या तालुक्यात भरपूर वाढलेलं आहे। भाई गणपतराव देशमुखाच्या काळामध्ये असलं प्रकार होत नव्हतं। अधिकारी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस स्टेशन असेल, त्यांची वचक असायची, गोरगरिबाची कामं व्यवस्थित व्हायची। पण आत्ताच्या ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये त्या तालुक्यावर कुणाचा दबाव राहिलेला नाही। गुंडगिरी फोपवलेली आहे, दिवसा मर्डर होते, दिवसा गोळ्या घालते, महिलांची सुरक्षितता नाही, म्हणजे अशा पद्धतीचं ह्या तालुक्यात 5 वर्ष झालं राजकारण चालू आहे। तर आमच्या मते कसं आहे, आता आम्ही आहे महाविकास आघाडीचं सध्या काम करतो। मग महाविकास आघाडीतून ह्या तालुक्यात जी कोणी उमेदवार असेल त्यांना आम्ही निवडून आणण्याचं काम करणार आहे ह्यावेळेस। म्हणजे बाबासाहेब देशमुख असेल किंवा अजून कोण असेल महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल त्याला निवडून आणून द्यावं। आणि माझी स्वतःची वैयक्तिक एक इच्छा आहे की ह्या तालुक्यामध्ये फक्त युवा पिढीसाठी आज माझी स्वतःची व्यायामशाळा आहे, तर मी पदर खर्चानं बांधलेली आहे। मला 1,20,00,000 रुपये ही देतो म्हणजे ती दिलं नाही, काय कारणास्तव माझं हाणून पाडले। त्याच्यामुळं ह्या तालुक्यात कुणीतरी माझ्यासाठी एक क्रीडा संकुलन उभा करावा। एवढं मोठं गाव आहे महूद, आम्ही त्याचं म्हणजे सगळी देखभाल करतोय। मी स्वतः 87-88ला महाराष्ट्राला पाहिला आहे, चांगला पैलवान होतो। परत मी 87-88 पासून राजकारणामध्ये आहे। मी सगळ्याचं राजकारण
तुम्ही सांगितलं, तुमच्या भावना लक्षात आल्या माझ्या. तुम्ही सांगितलं की इथं पाण्याचा प्रश्न जो आहे ते गणपतराव देशमुखांनीच खरा सोडवला आहे, परंतु आताचे लोक श्रेय घेतात. आता व्यायामशाळेसारखे तुम्ही अनेक गोष्टी सांगतात की जे कामं व्हायला पाहिजे ते होत नाहीत आणि टक्केवारीची फक्त कामं होत आहेत. तर हे सगळं सांगोला मतदारसंघातील लोकांनी, ह्या लोकांच्या भावना ज्या आहेत, त्या मतदारांच्या ज्या भावना आहेत त्या अन्य मतदारांनी सुद्धा लक्षात घेतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.